घे तुझं डबल पेमेंट आणि चालता हो इथून. तुम्ही असं का केलं मिस्टर जान? तुझा परफ्यूम फक्त माझा आहे, फक्त माझा हक्क आहे त्यावर. काही तासांपूर्वी तुला वाटत होतं की जान तुझ्यावर संशय घेतोय, मग काय झालं? नाही, त्याने संशय नाही घेतला, मला खात्री आहे. तू एवढी शुअर कशी असू शकतेस? तू बघितलं नाहीस त्याने मला मिस्टर फॅब्रिन पासून प्रोटेक्ट केलं आणि तो मला म्हणाला की तुझ्या परफ्यूमवर फक्त माझा हक्क आहे असं. याच्याशी तुझं काही घेणं देणं नाहीये, ते त्यांचं भांडण होतं. नाही नाही, असं काही नाहीये. तू असं कसं म्हणू शकतेस? जा तू, जा निघून, जा जा तू. त्यांना माझा परफ्यूम आवडतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय काय? जॉन, मी नवीन सिक्युरिटी कॅमेराज मागवलेत सेफ्टीसाठी. तू ग्रेट आहेस, व्हेरी गुड. हे लवकरात लवकर झालं तर बरं होईल, म्हणजे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. डोंट वरी, त्यांनी 1 आठवड्यानंतरची अपॉइंटमेंट दिली आहे. मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. व्हेरी गुड. उद्याच्या शूटची सगळी तयारी झाली? रेडी. हो, सगळं रेडी आहे. ओके, ग्रेट. अजून काही? हो आहे लवकर ना. सांग, आज मी खूप चांगल्या मूड मध्ये आहे. लवकर काय ते सांगून टाक. हा जॉन, मला वाटत होतं की जेदाकडून मिळालेल्या पेमेंटमुळे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण तू ते पेमेंट मिस्टर फॅब्रिनना दिलंस. मग आता पुढे कसं काय मॅनेज करायचं आपण? डेरेन, तुला हे तर नक्की माहिती आहे ना की मी काही केलं तरी नेहमीच कंपनीचा विचार करत असतो. ते जॉन, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. तू करतोसच, पण मी माझं घर विकतोय. कुठलं घर? अच्छा, ते तुझं छोटंसं घर. तरी पण जॉन, डेरेन, तू काळजी करू नकोस, आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. पण एक काम कर, सकाळी सकाळी माझ्या समोर असं तोंड करून येऊ नकोस, कारण मी तुला असं बघितलं ना की माझा सगळा दिवस खूप डिप्रेसिंग जातो. मी खूप अपसेट होतो. तर आता तू एक काम कर की तू इथून निघून जा, कारण माझा मूड चांगला आहे आणि तो मला तसाच ठेवायचा आहे. ओके, हे मी लक्षात ठेवेन. आता मी अजून फोकस करेन, ठीक आहे? सी सिग्नोरे प्रेजो बुongiorno. म्हणजे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी तुमच्यासाठी चहा आणलाय मिस्टर जान. मग मी आता जाऊ का? माझं काम झालंय. हो, आणि मी सांगितलेलं विसरू नको. अँड यू टेक केअर ऑफ सेलर्स प्लीज. ओके, मी त्यांना हँडल करेन. व्हेरी गुड. थँक्यू. खूप मस्त आहे चहा. ओ चहा, थँक्यू. आणि तू तर खूपच सुपर दिसतेस आज पिंक ड्रेस मध्ये. सिरियसली, पिंक पिंक मध्ये एकदम ब्युटिफुल दिसतेस. मी काही फार केलं नाहीये, हे नॅचरल आहे. अच्छा. तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणलंय, थांबा तुम्हाला देतेस मी. माझ्यासाठी गिफ्ट आणलेस? काल तुम्ही माझ्यासाठी जे केलं त्या बदल्यात हे खरं तर काहीच नाहीये. मी तुझ्यासाठी काय केलं? तुम्हाला माझ्यामुळे मिस्टर फॅब्रिनशी भांडावं लागलं, उगाच माझ्यामुळे वाद झाला. हे बघ, यापुढे त्या माणसाचं नाव सुद्धा माझ्यासमोर घेऊ नकोस, मला ऐकायचीच इच्छा नाही. मला म्हणायचं की
माझ्या परफ्यूममुळे हे सगळं झालं. काय म्हणालीस? तुझा परफ्यूम? आता तो माझा परफ्यूम आहे. हो, तुमचा आहे. त्या रात्री, ती पहिली रात्र जेव्हा आपण एकमेकांना किस केलं होतं, त्या रात्रीपासून मी स्वतःला हरवून बसलोय. इतका हरवून बसलोय की मला स्वतःची शुद्ध उरलेली नाही. काही गोष्टी आयुष्यात अशा असतात की त्या कधीच बदलल्या जात नाहीत. आय होप मला काय म्हणायचंय तुला समजतंय, हो ना? समजतंय ना? मला समजतंय, पण मला समजत नाहीये की मला काय समजतंय. मला खूप गरम होत आहे. मला खूप गरम होत आहे. मी अजून वेड्यासारखं बोलायच्या आधी तुम्ही प्लीज माझं गिफ्ट बघा ना. काय आहे? मी बनवलेला परफ्यूम आहे. माझ्यासाठी त्या फुलांचा? ॲक्च्युली फक्त फुलांनीच बनवलाय हा. त्याला काही नाव आहे का नाही? अनामिक फूल. अनामिक फूल? ॲक्च्युली हे खूप रेअर फूल आहे आणि त्याचं खरं नाव आहे अंडरग्राऊंड व्हायलेट. हो, अच्छा. ॲक्च्युली हे खूप युनिक प्लांट आहे. खूप कमी ठिकाणी सापडतं. मला हे सापडणं म्हणजे कुठल्या मिरॅकलपेक्षा कमी नव्हता. दिसायला खूप स्ट्रॉंग आहे, पण आतून खूपच सॉफ्ट आहे. हे फूल अंडरग्राऊंड राहून आपलं संपूर्ण आयुष्य घालवतं आणि बघा ना एकदा. फक्त स्प्रिंगमध्येच कधी कधी फुलं बाहेर उगवतात आणि याची फुलं पण अंडरग्राऊंडच येतात. कदाचित याचा गंध दुसऱ्या कोणाला लागू नये म्हणून. तू हे फूल स्वतः चूज केलंस? हो, केला. स्वतः स्मेल केलंस? हो, केला. तुला असं वाटतंय की ते तुझ्यासाठी उगवलं होतं? हो, वाटतंय. मिस्टर जान, मला समजत नाही मिस्टर जान. मला नाही समजत आहे त्या फाईलमध्ये काय होतं ते. मिस्टर जान, हे लोक कॅमेराज अरेंज करतायत आणि कॅमेराजमध्ये सगळं रेकॉर्ड होतं. जिथे कॅमेराज असतात तिथे काही सिक्रेट राहत नाही. पण इथे कुठलाच कॅमेरा नाही आहे. इथे कॅमेरा असू शकत नाही. नाही असू शकत कॅमेरा. खूप मस्त आहे. त्याने दुनियेला पहिल्यांदाच त्याचा रंग दाखवला आणि त्याला बघून माझी नजर अनामिक फुलाप्रमाणे चमकली. माय डार्लिंग, मला आठवतं जेव्हा तुम्ही म्हणालात की मी एक पोएट आहे म्हणून माझ्या गंधाने एक पोएम लिहिली आहे. आणि मी ही दरवर्षी तुमच्यासाठी लिहीन. अगदी त्या बेधुंद पक्षासारखी. जो मनुष्य तुमच्यासारखा असेल, जो त्या पक्षाला उडायचं बळ देतो. तुम्ही माझ्या टॅलेंट बघितलं आणि पारखलत. मला त्याचा आनंद आहे. मी लिहित राहीन, कारण प्रेमाला भाषा नसते. मिस टेरेन, आपण आधीच इथे कॅमेराज लावायला हवे खरं होते. तर होते आधी इथे कॅमेराज, पण नंतर मिस्टर अजीजने सांगितलं की कॅमेराजमुळे सगळे एम्प्लॉई डिस्टर्ब हे होतात. बघा, ते खूपच चांगले होते.
आणि ती सगळी लोक जी या चांगल्या माणसाच्या कंपनीत काम करतात ते असं कसं बिहेव करू शकतात? ही किती चांगली जागा आहे. तू एका एजन्सीमध्ये काम करतेस, तू असं कसं वागू शकतेस? जे तू आता इथे कोणावर ओरडतोयस? मिस टेरेन, समजून घ्या, मी त्या दगाबाज व्यक्तीवर ओरडतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. मी त्या सगळ्यांवर ओरडतोय जे या कंपनीत काम करण्याच्या लायकीचे नाहीयेत. मला माहिती आहे की तू रिॲक्ट करेल, असा लपून बसणार नाही. जे तू वेड्यासारखं लोकांवर ओरडत असतोस मी बघितलंय, मी नोटीस केलंय. तू तुझा राग कंट्रोल कर. मी किती वर्ष तुला समजवण्याचा प्रयत्न करतेय, पण तू अगदी बरोबर. हो, तुम्ही बरोबर बोलताय, अगदी बरोबर. मिस टेरेन, I'm sorry. त्या रात्री जेव्हा आपण कॅम्प मध्ये होतो तेव्हा तो गार्ड ड्युटीवर होता. तो तिथेच आहे. ओके, त्याला घेऊन मिस्टर जॉनच्या केबिन मध्ये जा. मी येते. आता अजिबात ओरडू नकोस. ओके. ओरडायचं नाही, कळलं जानू ना स्वतः तुला? कधी ओरडतच नाही. हा फर्दी, नीट विचार कर आणि आठवायचा प्रयत्न कर. त्या दिवशी आम्ही कॅम्पला गेलो होतो तेव्हा इथे कोणी आलं होतं का? कोणीही ड्रायव्हर असू शकेल, कुरिअरवाला असू शकेल. काही आठवायचा प्रयत्न कर. कोणी आलं होतं का? सांग मला. हो, कोणीतरी आलेलं. कोण? मी सायलीन. एक्झॅक्टली, तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचं कामच नाहीये. फर्दी, तू त्या व्यक्तीला आत कसं सोडू शकतो जिला कंपनीतून काढून टाकलंय? असं का केलंस तू? हे कसलं सिक्युरिटीचं काम करतोयस तू? सांग मला, तू असं कसं करू त्या शकतोस? म्हणाल्या की त्या पर्सनल सामान परत न्यायला आल्यात आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना परमिशन दिलीये. मग मी कसं थांबवू शकतो त्यांना? आणि तू विश्वास ठेवलास. अरे वा, अशीच कामं करत राहा. मला माफ करा मिस्टर एन, आय एम सॉरी. सगळ्यांची फक्त माफी माग. माझी माग, ह्यांची माग. आधी चुकीचं काम करायचं आणि नंतर सगळ्यांची माफी मागायची. हेच काम आहे ना तुझं? फक्त आम्हा सगळ्यांची माफी मागायचं? ओके डेरेन, ओके, शांत हो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती कशी आहे. काहीही करून ती आपलं काम साध्य करण्याचा प्रयत्न करते. सो काम डाऊन. फर्दी, अशी चूक परत होता कामा नये, हं? खास करून आयलीनच्या बाबतीत, कळलं? ही गोष्ट नीट लक्षात ठेव. आम्हाला वाटतं या बिल्डिंगवर नीट लक्ष ठेव प्लीज. ठीक आहे मिस्टर जान, मी माफी मागतो. परत असं नाही होणार. पण कॅम्पेन बद्दल आपण ऑफिसमध्ये नाही कॅम्पमध्ये डिस्कस करत होतो ना. माय डिअर सनीम, आम्ही इथे एक प्रायव्हेट कन्व्हर्सेशन करतोय. तू प्लीज मला आणि मिस्टर जॉनला एकटं सोडशील का? पण सनेम बरोबर बोलते डेरेन. हो सनेम, तुझं बरोबर आहे. जेव्हा आपण इथे होतो तेव्हा आपल्याकडे काही आयडियाज नव्हत्या. जेव्हा आपण कॅम्पसाठी गेलो तेव्हा तिने इथून काय नेलं असेल? स्लोगन रेडी नव्हतं ना, व्हिज्युअल्स होती. काय चोरलं असेल मग तिने इकडून? तिने चोरी केली नाही, कारण चोरी करण्यासारखं काही नव्हतं आपल्याकडे इकडे. त्यामुळे स्पाय शोधावा लागणार आहे. ऑप्शनच नाही आहे आपल्या समोर. म्हणजे इथे कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी आयलीनसाठी असं काम वाटतं तरी आहे सध्या. ते आपल्याला काढून टाकतील. मला खात्री, आपल्याला जॉबवरून काढून टाकतील. इथे एक जासूस आहे. इकडे तू, इकडे जरा इकडे. हिच्याकडे नीट बघ, ही एक जासूस वाटते. बघ, एजंट वाटते ना? काय वाटतं एजंट तुला? नाहीये जे जे. जरा गप्प बस, मी फक्त एक्झाम्पल देतो तो का. तुला माहितीये ते आता काय करणार आहे? ते लोक ट्रक आणतील, तो ट्रक उघडतील आणि त्यात आपल्या सगळ्यांना भरतील आणि दरवाजा बंद करून आपल्या पाठीवर काठ्या मारतील, खूप मारतील आणि आपल्या सगळ्यांना जॉबवरून काढून टाकतील. असंच होणार आहे, सांगतोय मी तुम्हाला. जे जे जरा शांत हो यार. कारण मी जर त्यांच्या जागी असतो तर हेच केलं असतं. काय? जासूसी, चोरी, घाबरवणे, धमकावणे, माफिया, नाहीतर अजून काय? जे जे तू माझं करिअर बरबाद केलंयस, माझं आयुष्य वाया घालवलंयस, संपवलंयस मला. जे जे शांत हो. जे जे असं काही नाहीये. मी सांगते ते ऐक, या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये. हो मग तेच सांग, ना. कोणाला ब्लेम करू? माझ्या काकाला का त्याच्या गावच्या काकाला? त्या काकाला जो लंडन मध्ये जेवण बनवतो, कोणाला ब्लेम करू? सांग मला, कोणाला करू? काय बोलतोयस जे जे? आयलीनचं टॉय. काय? हो, तू आधी कायम आयलीन सोबत राहायची, सारखं तिच्या मागे मागे करायचीस, हो ना? काय केलंस तू? सांग काय तू केलं? डोक्यावर पडलास का जे जे? तूच ती जासूस असू शकतेस. मला आता तुझा संशय येतोय. बहुतेक तिने हडळीसारखं तुला काळ्या जादूने फसवलंय. काय बडबडतोस? तुला तू कळतंय? तिच्या काळ्या जादूमध्ये फसलीस. हे खरंय. तू आधी अशी नव्हतीस. आयलीन नेहमी खूप मेकअप करून यायची, म्हणजे तिचा खरा रंग कोणी ओळखू नये म्हणून. आणि बघ तू काय करतेस, तेच आयलीन करत होती. तू जास्त मेकअप करतेस. जे काय बडबडतोय? जेव्हा मी बोलतो तेव्हा मध्ये बोलायचं नाही. जे जे सांभाळ स्वतःला. पण तुम्ही बघाल, आता सगळे बघाल, कॅमेरामध्ये सगळं रेकॉर्ड होणार आहे. तुम्ही नक्की पकडले जाल आणि सगळ्यांसमोर खरं काय ते येईल. एक सेकंड सनेम, जर त्या स्पायने आधीपासूनच कॅमेरा लावला असेल तर
हा जे फायनली तू काहीतरी डोकं असल्यासारखं बोललास परत बाबा. चालू करू नका. सगळे नॉर्मल वागूया, म्हणजे नॉर्मली आपण जे रोज करतो तसं वागूया. अगदी आपल्याला काहीच माहित नाही असं, म्हणजे त्याला काही शंका येणार नाही. समजलं? शांतपणे राहा, अगदी नाटक करा, अगदी नॅचरल ऍक्टिंग करा. काय करायची नॅचरल ऍक्टिंग एकदम नॅचरल राहा. बघा म्हणजे एकदम जसं नेहमी असतो तसं एकदम नॉर्मल, एकदम काय सनेम कशी आहेस, हा एकदम मस्त ना, नॉर्मल राहा असं. नाही मी नाही असं करू शकत. आता आपण काय करायचं? कॅमेरा शोधायचा प्रयत्न करूया. पण तो कसा शोधायचा सांग ना. गपचूप शोधायचा, जणू आपल्याला काही माहितच नाही असं दाखवायचं. सिक्रेट कॅमेरा त्याने कुठे लपवला असेल कसं कळणार? ठीक आहे पण आजचं आपलं मिशन हेच आहे. हो शोधूया. तुझं तिकडे, मी इकडे जाते. नॅचरल ऍक्टिंग करा, नॅचरल. नॉर्मल आहे मी, हा एकदम. तिकडे बघ, नॉर्मल आहे हे सिलिंग सुद्धा. पुढे तर काही दिसत नाही बाजूला. एमरे, मी तुला माफ करायला तयार आहे, पण यानंतर कधी खोटं बोलू नकोस. सगळं विसरायला तयार आहे मी. हा बोल आयलीन. एमरे तू मला भेटत का नाहीयेस? काय चाललंय तुझं? हल्ली तू मला भेटायचं टाळतोयस, असं का करतोयस? हे बघ, मी क्लिअर आहे मला काय करायचं त्याबद्दल. मला माझ्या भावाचा विश्वास परत मिळवायचा आहे. प्लीज मला त्रास देऊ नकोस. एमरे तुझ्या डोक्यात काय चालू आहे? मी तिथे येते, आपल्याला बोलावं लागेल. नाही, काही गरज नाहीये. मला तुला भेटायचं नाहीये. इथे यायचा त्रास घेऊ नकोस. बाकी तुला काय हवं ते कर. कधी बोलायचं एमरे? असा नाही सापडणार हा कॅमेरा. असा कॅमेरा नाही सापडणार. गाईज ऐका, आपल्याला एका स्पायच्या डोक्याने विचार करावा लागेल. बरोबर आहे. इमॅजिन कर की तू एक स्पाय आहेस. हे तू काय बोलतेस सलीम? मी असं नाही करू शकत. मला नाही असं जमणार. मी स्पाय नाहीये. मी अशा गोष्टी करत नाही मला आवडत जे नाही. एक सेकंड. आपल्या डोक्यात कॅम्पेन बद्दल आयडिया कुठे आली? जेव्हा आपण जंगलात होतो, जेव्हा आपण एकत्र होतो. बरोबर. आणि मग आपण या ऑफिस मध्ये येऊन कधी डिस्कस केलं? मिस्टर जानच्या केबिन मध्ये. इथे तर काहीच नाहीये. जे त्या पॉट खाली बघितलंस? जे मिस्टर एन, मला वाटत नाही या पॉट खाली असेल. कदाचित तिथे कुठेतरी लपवला असेल. तू नीट बघ ना जरा. या डेस्क वरती एक गोल वस्तू होती, एक स्नो स्फिअर. हो, मला पण वाटतं की तिथे काहीतरी होतं, गोल वस्तू कुठली तरी. अजून आठव. तिथे स्नोस्फिअर होतं. त्या दिवशी आपण डिस्कस करत असताना तुम्ही मिस डेरेनला दिली ना एक वस्तू बाहेर ठेवण्यासाठी. हो, काहीतरी होतं तिथे. काय झालं डेरेन त्याचं? हो, तुम्हाला तो आवडला नाही म्हणून ऑफिस मध्ये कुठेतरी ठेवला होता. मला आठवत नाही आता. आता तो कुठे आहे? त्याचं लोकेशन कुठे आहे सांगा. मला आठवू दे. मी कुठेतरी नेलं होतं. आठवलं, तो माझ्या केबिन मध्ये ठेवलाय. अरे बापरे, हे तुम्ही काय केलं मिस डेरेन? चला तिथे चला, जाऊया. चला, चला, लवकर लवकर. काय रे देवा. कुठे कुठे? इथेच कुठेतरी ठेवला होता मी तो. डेरेन, तू शुअर आहेस? हो, मी शुअर आहे जान. मला पण आठवत नाहीये काही. हो, त्या पिंक बॉक्सवर ठेवला होता. मी पाहिलं होतं, मला आठवतंय. पण मग आता कुठे तो? मला नाही माहित. आय हॅव नो आयडिया. काय माहित कुठे गेला. मिस डेरेन, हे कसं शक्य आहे? तुम्हाला आठवत का नाही तुम्ही कुठे ठेवला ते? मला काय अरे, माहित? असं काय करताय? आता तुमची मेमरी आणि टॅलेंट गेलं कुठे? बाहेर जा. तिला. जे सगळ्यांनी माफ करा मला. आता तुम्ही मला हर्ट करताय. सगळे निघा इथून. जा. चला रे सगळे. आता आपण काय करायचं मला काहीच कळत नाही. जाऊ दे. तुला काय वाटतं जान? तू सांग आपण काय करायचं ते. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की त्यामध्ये कॅमेरा होता? आर यू शुअर गाईज? असंच वाटतंय आता मला. तो स्फिअर कोणीतरी घेतलाय, पण का बरं? कोण असू शकेल आयलीनचा स्पाय? आपण इथेच सगळं बोललो होतो. आपण सगळं इथेच डिस्कस केलं होतं. सगळं ऐकलं असेल तिने. सगळं संपलंय आता. सगळं संपलंय. एमरे, आय होप इट्स नॉट यू दिस टाइम. मिस्टर एमरे, सनेम, मी इथे डेरेनची वाट बघतोय. कोणी केलं असेल हे सगळं? तू स्वतःला थांबवू शकत नाहीस ना?
मला एक ऑर्डर द्यायची. मी इन्व्हॉल्व्ह होणार आहे. मला तुझी नाटकं आवडत नाहीत, पण यावेळेस मी तुझ्याशी सहमत आहे. जा जाऊन सांग. 2 पॅकेट्स ब्रेड द्या. मी शुअर नाही आहे, पण मला वाटतंय मी काहीतरी बघितलंय. मी शुअर नाही आहे, पण मिस्टर एमरे रूममध्ये आले होते. त्यांनी बहुतेक तो स्नो स्फिअर घेतला होता आणि तो ते घेऊन गेलेत असं मला वाटतंय. फक्त वाटतंय म्हणजे. मग टमॅटो सॉस द्या. मग काय नाही, मला मिस्टर जानलाही सांगायला हवं. हो नक्कीच. पण जर माझ्याकडून चूक झाली तर ते जासूस नसतील तर मग मी काय करू? मग मी चढकेन. माहित नाही. ठीक आहे, तुम्ही लिहून ठेवा. मग मी तुम्हाला नंतर पे करेन. ओके. मुराद, हे आर्चरमध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे, ठेवतो मी. नीट ठेव. ऑलराईट. ठीक आहे, या दोन्ही एकत्र ठेवतो मी. तुम्हाला हवे असतील तेव्हा मिस डेरेन, मला तुमची परमिशन हवी आहे. मला जरा कामासाठी बाहेर जायचंय. कुठलं काम आहे? असं कुठलं काम आहे की तू इथलं काम सोडून तिथे पळणार आहे? सांग मला. हे नेहमीच आहे तुझं. मी बाहेर जाऊन कॅमेरा कार्ड्स घेणार आहे. हे ऑफिसचंच काम आहे. ठीक आहे, तू जाऊ शकतेस, पण पब्लिशरकडे पण जायचंय आणि आपलं पोस्टर पण चेक करायचंय. मला शेवटच्या मिनिटाला काही प्रॉब्लेम नकोय, कळलं? हो, पण मला. जर तू कोऑर्डिनेटर झालीस तर तुला सगळंच कोऑर्डिनेट करावं लागेल. ओके. नुसतं मी कोऑर्डिनेटर आहे असं म्हणून कोऑर्डिनेटर होत नसतं कोणी. कोऑर्डिनेटरच्या खूप जबाबदाऱ्या असतात. जर तू पोस्टर चेक केलं नाहीस तर लास्ट मिनिटला काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि मग येशील रडत प्रॉब्लेम झालाय म्हणून. असं काही नाही होणार. पण तरीही तुला हे काम करायचं नसेल तर सांग, मी कोऑर्डिनेटर नाही होऊ शकत म्हणून. जशी तुझी इच्छा. नाही नाही, असं नाही म्हणते मी. तू तिकडे काय करतोयस? काही नाही. तू माझ्यापासून लपतोयस का? येस मिस्टर एन. बाहेर या आधी. हॅलो हॅलो काय करतोयस? हॅलो हॅलो. का लपतोयस तू तिकडे? इथे या आधी. मी तुम्हा दोघांना एक काम देतेय. तुम्ही दोघं एकत्र प्रिंट हाऊसला जा आणि पोस्टर्स चेक करा. मला सगळं परफेक्ट हवंय. हो, सगळं परफेक्ट होईल मिस्टर एन. माफ करा, मगाशी मला जरा पॅनिक अटॅक आला होता. मला आठवण करून देऊ नकोस. मी विसरायचा प्रयत्न करते. आता जा आणि नीट काम कर. डोक्याने काम कर आणि लवकर ये. ओके ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. परत या. हो नक्की. नेवकी बे, तुझ्यासाठी काही प्यायला आणू का? लिंबू पाणी, सोडा, पाणी, सँडविच, बिस्किट्स, काय खायची इच्छा आहे सांग. मेवके आयदीन. हो, हीच आहे मेवके बे. हे तुमच्यासाठी आहे मिस आयदीन. वा, कोणी पाठवली ती? मागे नोट लिहिली आहे त्याच्या. अरे कोण आहे? बघू तर कोणी पाठवले ती फुलं. बघूया, नोट वाचून कळेल कोणी पाठवले ती फुलं. मी तुझं मन कसं दुखावलं? मला माफ कर. मी घरातली कामं करून दमलो होतो. मी तुझ्याशिवाय काहीच नाही. मला माफ कर. तू माझ्या हृदयाची धडधड आहेस मेवकेबे. तूच माझं सर्वस्व आहेस. तूच माझं जग आहेस मेवकेबे. बरं, ही कोणी पाठवली आहेत? आहा, मीच पाठवली आहेत. ज्याने पाठवलंय तो मीच आहे मेवकेबे. आशा तुम्हाला खूप आवडलं असेल. चल बस, निघ आता. बरं, मी जातो. तू मला माफ केलंस ना मेवकेबे? हा, तू मला माफ केलंस ना? नाही, अजून नाही माफ केलं मेवकेबे. मेवकेबे, ती बोलतच नाहीये. प्रेसिडेंट, गुड मॉर्निंग. काम केलंस का तू? इन्व्हिटेशन अरेंज केली? केली आहेत काल रात्रीच. प्रिंट करून ठेवली आहेत. तुम्ही एकदा बघून घ्या. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. खूपच छान बनवली आहे. तू समजून घेतोस मला. आंटी, तुम्ही असं हळूहळू का बोलताय? मला समजतच नाहीये. मी अशी न बोलण्याची शपथ घेतलीये मी. काय बोलताय समजत नाहीये मला. जोरात बोला. सनेम, तू नीट पकडत नाहीये. त्याचा अँगल बदलतोय आणि मी भिजतोय. हा, तर तू काय म्हणत होतीस? मिस्टर एमरेने तो स्पिअर घेतलेला? हो, आणि आता जाऊन मी त्यांच्याशी बोलणार आहे. नाही, तू त्यांच्याशी नाही, मिस्टर जानशी बोलून घे. मिस्टर जानकडे जा आणि त्यांना सगळं सांगून टाक जे तुला माहितीये. असंच कर तू, मी तुला सांगतोय. हा बोल आयहान. हे बघ, उद्या आमच्या इथे नवीन लायब्ररीचं ओपनिंग आहे आणि तू येणार आहेस. मला तुझं एकही कारण ऐकून घ्यायचं नाहीये, कळलं? हो, नक्की नक्की येईन मी. सनेम, पाऊस पडतोय. पाऊस, मी भिजतोय.
मी नुसताच येणार नाही तर बुक्स पण डोनेट करेन. माझ्याकडे खूप रोमॅन्टिक बुक्स आहेत आणि ती सगळी तुला देईन. आता मला त्याची गरज नाही आहे. ते वोटर्स आठवत आहे ना, तशी सगळी बुक्स आहेत ती वोटर्स. तू खरंच खूप स्वीट आहेस, तुला माहिती आहे ना. ऍक्च्युली जे तू तू बरोबर बोलतोयस. मला मिस्टर जानशी बोलायला हवं, मिस्टर इम्रेनशी नाही. सलीम, सलीम मी भिजतोय. लवकर ये रे मग. थांब जरा. गुड, खूप चांगलं आहे. 2 लाख आहेत. बरोबर. गुड गुड, सुपर. मला सांगण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. हो, मी तुमची डॉक्युमेंट साईन करेन. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मिस्टर इब्राहिम बोला ना. नाही, ही प्राइस इम्पॉसिबलच आहे. पॉसिबलच नाही आहे मिस्टर इब्राहिम. मी नाही करू शकत हे डील. ठीक आहे, मला घर विकायचं आहे पण इतक्या कमी प्राइसमध्ये नाही, कारण मोठंच आहे ते घर खूप. नाही, मला पैशांची गरज आहे, समजतंय ना. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. हाय. ओ, वेलकम. थँक्यू, पण आम्हाला वाटलं की तू बिझी आहे. नाही, इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. हाय, हाव यू जेदा? तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. या, प्लीज या ना. काय घेणार तुम्ही सांगा मला. चहा, कॉफी, थंड काही? नो थँक्स, आता Okay. काही नको. अच्छा, कसं चालू आहे जान? तुमचं प्रिपरेशन कसं चालू आहे, जरा सांगशील आम्हाला? मी कॉल करणारच होतो डिटेल्स द्यायला आणि मला आनंद होतोय सांगायला की शूटिंगसाठी स्टुडिओ रेडी आहे. खरंच माझा विश्वास बसत नाहीये. मी शूट करणार आहे. खरंच माझा तर विश्वासच बसत नाहीये. खूप चांगली न्यूज आहे ही. मी याचा विचार केला होता पण विचारायला जरा हेजिटेट होत होतं. कंपास स्पोर्ट्ससाठी माझ्या मनात एक वेगळी जागा आहे. मला सांगा, असं काही काम आहे का जे फिक्री हारिकासाठी आम्ही करू शकतो? तुम्हाला हवं असेल तर मी फुल अमाऊंट पण देऊ शकते. तुम्ही खूप काइंड आहात. थँक्स अ लॉट, पण आता काही गरज नाहीये. थँक्यू. तुम्ही विचार करा, ही पार्टनरशिप लॉंग टर्म असणार आहे. मला खात्री आहे आपण एकत्र चांगलं काम करू शकतो. मी समजू शकतो. थँक्यू सो मच, पण सध्या मला गरज नाहीये. आणि जान, त्या स्पाय बद्दल काही कळलं का तुम्हाला? हे कोणी केलंय कळलं का तुम्हाला काही? नाही, पण लवकरच होईल काहीतरी. ही खूपच चांगली बातमी आहे. हो, आय नो. खरंच चांगली बातमी आहे. ओके, आता मला निघायला हवं. तुझा वेळ वाया नाही घालवणार आम्ही आणि आम्हाला खरंच चांगली न्यूज मिळाली. अरे, आलात So, काय, see चाललात you. काय? ठीक आहे, Bye. भेटूया. Bye. भेटू लवकरच. जॉन, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. येस, विचारा ना. खरं तर मला एका प्रोफेशनल फोटोग्राफरची गरज आहे. तुम्ही कॅटलॉग बनवताना माझे काही फोटो काढाल का? आय मीन, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर. जेदा, मी खरंच हे काम करत नाही आणि मी कधी केलंही नाहीये. मग एक्सेप्शन म्हणून माझे फोटो काढा तुम्ही. मी कायम कॅमेरा समोर डिस्टर्ब होते, पण तुम्ही असाल तर रिलॅक्स फील होईल. खरं तर जान, प्लीज रिजेक्ट नको करूस ना. काढ ना त्यांचे फोटोज. हरकत काय आहे? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर नाही कसं म्हणू मी आता. थँक्यू सो मच. ओके, तर तयार रहा. ओके, बाय. सी यू. सी यू. तुमचं परफ्यूम खूपच छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. कुठला ब्रँड आहे हा? ब्रँड नाहीये, स्पेशली बनवला आहे. तुम्हाला सूट होतोय खूप. थँक्स. ओके, बाय. बाय. कोण होतं फोनवर? त्या फोनवर कोण होतं? कुठे कोण? एक फ्रेंड होता का? काय झालं? जरा जास्तच खुश दिसत होतीस. खुश? हो, मी हसत होते, पण ही चांगली गोष्ट ना दादा. त्यात काय चुकीचं आहे? मी सहजच हसत होते. काय प्रॉब्लेम आहे? पायान, तू माझी बहीण आहेस. मला फक्त एवढंच वाटतं की तू कायम खुश राहावीस. कळलं? मी तुझा शत्रू नाहीये ग. तू घाईत तर निर्णय घेत नाहीयेस ना? नाही, मी काही घाईत निर्णय घेत नाहीये. मला फक्त हळूहळू ते रिलेशन एक्सपिरियन्स करायचंय. एक स्ट्रॉंग बेस बनवायची इच्छा आहे. खरंच, तू काळजी नको करूस. ठीक आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावर.
तू जगातला सगळ्यात चांगला भाऊ आहेस. तू माझा किंग आहेस. क्या बात है. बहीण भावांचं इतकं प्रेम बघून माझे तर डोळेच भरून आले. विश्वासात बसत नाहीये की आयहान इतकी मोठी झालीये. लहानपणी किती नाक वाहत होतं हिचं आणि पूर्ण वेळ आपल्या समोर बडबड बडबड करायची. मला निघावं लागेल. मला काही प्रिंट्स काढायचे आहेत. ओके, मी येते हा. ठीक आहे, जा जाऊन तुझं काम पूर्ण कर. खरंच आयहानला नीट खोटं पण बोलता येत नाही. मुझो, हा, तुला यात इन्व्हॉल्व व्हायची गरज नाही. अरे बाबा असं का म्हणतोयस? अरे मी पण तुमचा फॅमिली मेंबरच आहे ना. मला पण आयहानचं चांगलं व्हावं असंच नेहमी वाटतं. मला पण वाटत नाही की तिच्या सोबत काही वाईट व्हावं. आणि मला आयहानच्या अफेअरची काळजी नाहीये, मला काळजी आहे तुझ्या अफेअरची. समजलं? माझ्या हो तुझ्या. तू इतके वर्ष लैलावर प्रेम करतोयस पण अजून तुझ्या मनातली गोष्ट तू नाही सांगितलीस. तू इथे दिवसभर मटण कट करतोयस आणि तिथे कोणीतरी तुझा पत्ता कट केलाय. कोणीतरी दुसरं लैलाला पटवून घेऊन जाईल. विचार कर ह्याबद्दल जरा. लैलाच्या मागे खूप जण आहे. तू काहीही केलं नाहीस तर इथे असाच मटण कापत बसशील आणि तिकडे तिचं लग्न होऊन मुलं होतील आणि तुला मामा म्हणून हाक मारतील आणि तू काय करणार मग? काही नाही, माझं जरा ऐक. तिच्याकडे जा आणि जाऊन सांग, नाहीतर कोणीतरी पैसेवाला तिला घेऊन जाईल आणि तू तिच्या लग्नाच्या कॅटरिंग मध्ये मीट बॉल बनवत बसशील. पण वाईट गोष्ट म्हणजे ती वेगन आहे आणि ती मीट बॉल पण नाही खाणार. तुला फ्री मध्ये ऍडव्हाइस देतोय, समजलं ना? हे बघ, मला सकाळपासून कोणी भेटलं नव्हतं म्हणून मी सगळे भडास इथे काढली. तू चिडू नकोस, मी तुझा लहानपणीचा मित्र तुला आहे. काय वाटतं मला माहित नाहीये? मला सगळं काय माहितीये मुजू. माझं लहानपणापासून प्रेम आहे पण कधी हिंमतच झाली नाही बोलायची. मला एक्सप्रेस करायचंय पण योग्य वेळेची वाट बघतोय. समजलं तुला? जास्त शहाणपणा करू नकोस. तुला माहितीये रोज मला किती त्रास होतो ते. नाही समजणार तुला. काही हरकत नाही मित्रा, सगळं ठीक होईल. मिसेस मेवके, मी लायब्ररीसाठी बुक्स आणली आहेत. ही कुठे ठेवू? त्या टीव्हीच्या टेबल खाली ठेव प्लीज. ओके, ठेवतो. थँक्यू सो मच. हॅलो मिसेस मेवकेबे. जान, कसा आहेस बेटा? मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? मी सुद्धा बरी आहे, थँक्यू. मी तुला लायब्ररी बद्दल सांगायला फोन केला होता. ते आमच्या प्रोजेक्ट बद्दल माहितीये ना, त्याच बद्दल बोलायचं होतं खरं तर तुझ्याशी. म्हणजे सांगायचं होतं. हो हो, बोला ना. आम्ही सगळ्या शेजाऱ्यांनी मिळून ना बुक डोनेट करायचा कार्यक्रम सुरू केलाय. अरे वा, ऐकून खूपच आनंद वाटला मला. हो ना, मला सुद्धा जान. ही आयडिया उपयोगी ठरेल पण. हो हो, नक्कीच वाटतंय. ती आयडिया खूप उपयोगी ठरेल. लायब्ररी आणखी मोठी होणार आहे. मला ना तुम्हाला थँक्यू म्हणायचंय अगदी मनापासून. हा माझा पहिला सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे. आमचे शेजारी सुद्धा खूप खुश आहेत. त्या आनंदात उद्या आम्ही एक पार्टी ठेवली आहे. खरंच मला असं वाटतंय ना की तुम्ही त्या पार्टीला यावं आणि आमच्या आनंदात सहभागी व्हावं. सगळ्यांना खूप बरं वाटेल. चालेल, मी नक्की येईन. इन्व्हाइट करण्यासाठी थँक्यू. ठीक आहे, मी वाट बघेन, नक्की वाट बघेन. चला भेटूया. बाय. हो, भेटूया. बाय बाय. ओके. ऑल द व्हेरी बेस्ट सनेम. ऑल द व्हेरी बेस्ट. नीट बोल. जा जा जा. मिस्टर जान, मला जरा तुमच्याशी आय एम बोलायचं. सॉरी, पण काही अर्जंट नसेल तर नंतर बोलूया का? मी आता खूप बिझी आहे. माझं आधीच कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. कॅटलॉगचं खूप काम बाकी आहे. बिलबोर्ड्स पण तयार करायचे आहेत. शूटिंगसाठी मॉडेल्स पण निवडायचे आहेत. खूप डिटेल्स शिल्लक आहेत. अर्जंट नसेल तर आपण प्लीज नंतर बोलूया, पण प्लीज. ऍक्च्युली मला त्यातून जेदा पण आली होती आज इथे, माहितीये? जेदा, ती कुठे आली होती? इथे एजन्सीमध्ये. अजून कुठे येणार सनेम? कसं काय? आणि ती काय म्हणाली ती? जेदा काय म्हणाली?
जे त्याने आपल्याला काम दिलंय, आपल्यावर विश्वास ठेवलाय, ती एक प्रोफेशनल लेडी आहे. जॉब दिल्यावर ती फॉलोअप साठी आली होती. ती पेमेंट पण वेळेत करते. ती खरंच खूप चांगली आहे. पण तुला माहितीये का की मी असं नोटीस केलंय, आपल्याकडे प्रेझेंट करायला काही नाही. ओ माय गॉड. म्हणजे जान, तुम्ही तिच्यात इंटरेस्टेड आहात हो ना? म्हणजे तुम्ही असं करू शकता. तुम्ही तिच्यात इंटरेस्ट दाखवा, तुम्ही फ्रेंडशिप वाढवा, काम करत करत फ्रेंडशिप पण वाढवाल ना? हो बरोबर आहे. आणि तिला माझा परफ्यूम खूप आवडला. तुमचा परफ्यूम म्हणजे तिने तुम्हाला स्मेल नाही, केलं? मुद्दाम नाही, पण जेव्हा ती मला बाय म्हणत होती तेव्हा तिने किस केलं, तेव्हा तिला सुगंध आला असेल ना त्याचा. काय म्हणता, किस केलं तिने? हो, गालावर. जेव्हा आपण कोणाला तरी बाय करताना किस करतो ना, तसंच त्या टाईपचं किस तिने केलं मला. हो, मी कुठे म्हणाले लिप्सवर किस केलं म्हणून. तीच जवळ आली असेल आणि तिने स्मेल केलं असेल, हो ना? तीच जवळ आली असेल ना? पण तुझा परफ्यूम सगळ्यांना आवडतो याचा आनंद व्हायला पाहिजे तुला. मी असा परफ्यूम बनवलाच कशाला? तिला खरंच खूप आवडलाय परफ्यूम. तिला या परफ्यूम मुळे माझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे. दॅट्स द सीन. का नाही करत? करा तुम्ही फ्रेंडशिप. तिला तुम्ही आवडता, ती तुम्हाला आवडते. दोघांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे ना काय हे. काय काय सनेम, हे काय बोलतेस तू वेड्यासारखं? मला कळत. जर तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही तिला सांगून का नाही टाकत की तुम्ही फ्रेंड व्हायला रेडी आहात? जसं सनेम माझी फ्रेंड आहे, डेरेन माझी फ्रेंड आहे, गामजे माझी फ्रेंड आहे, सगळे मिळून फ्रेंडशिप खेळूया. काय म्हणता? ती माझी नॉर्मल टाईपची फ्रेंड आहे. हो का? मग मी कुठल्या टाईपची फ्रेंड आहे? सनेम, तू स्पेशल आहेस. स्पेशल? स्पेशल आणि सुंदर पण. सुंदर ॲज अ फ्रेंड म्हणताय? हो, ॲज अ फ्रेंड. दुसरं काय? हे बघ सनेम, जॉन? आली तुमची फ्रेंड डेरेन. काय झालं डेरेन? बोल. जॉन, एक गडबड झाली आहे. आपण ज्या मेल मॉडेलला चूज केलं होतं ना, तो आता नाही येते. मी कास्ट एजन्सीमध्ये विचारलं पण कोणी मिळालं नाही. आता तूच सांग काय करायचं ते. सांग. ओसवानला का नाही बोलवत आपण? तो येऊ शकतो ना? ब्रावो सनेम, प्रॉब्लेम सॉल्व्ड. तू ओस्मानला कॉल कर आणि सांग की मी फेवर मागितलाय. जा कर कॉल. ओके, करते. आता माझं कॉन्सन्ट्रेशन गेलंय सगळं. इट्स गॉन. तुला माझ्याशी जे काही बोलायचंय ते बोलू शकतेस. जे बोलायचंय ते बोल. आय एम लिसनिंग टू यू. बोल. एक मिनिट, मला हा कॉल घ्यावाच लागेल. बघू दे कोणाचा आहे. कोण आहे बरं? हॅलो, हा बोला. नाही 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 नाही, अजून कमी नाही होऊ शकत. मी माझं घर त्या किमतीत नाही विकू शकत. जर ते सिरियस असतील तर आपण नक्की भेटू शकतो. बरं ठीक आहे, मला इन्फॉर्म कर. बाय बाय. जान, तुम्ही घर विकताय की मी काय चुकीचं ऐकलं? मी माझं घर विकतोय, माउंटनवरचं. फाब्रिनमुळे? हो, फाब्रिनमुळे. जान, तुम्हाला ते घर खूप आवडतं ना? पण सनेम, तुझ्याशिवाय मला अजून काही इम्पॉर्टंट नाहीये. तुला समजतंय? मी कधीच त्या फाब्रीला तुझ्यासोबत चुकीचं वागू देणार नाही. माझ्या ब्रोकरचा कॉल आलाय. हा बोल, काय झालं? हा बोल. नाही, या प्राइस मध्ये नाही. ठीक आहे, भेटूया मग, बघू काय होतं ते. चालेल, चल. काय झालं, तू बोललीस का? नाही, मी नाही बोलू शकले. पण का? जान, त्यांचं माउंटनवरचं घर विकतात मिस्टर फाब्रिनमुळे. त्यांना ते घर खूप आवडायचं. अशा कठीण काळात मी त्यांना अजून निराश नाही करू शकत. पण मी विचार केलाय की मी मिस्टर एमरेनशी बोलून सगळं विचारून घेईन. खरं काय ते कळायला हवं. सनेम, हे केल्याने तू खूप अडचणीत येऊ शकतेस, सांगतोय पण मी. मला जावं लागेल. कोणी विचारलं तर तू सांग काहीतरी. सांभाळतो सगळं, जा. टेन्शन नको घेऊ. माझी छत्री. हो ना ग, आधीच उशीर झाला. हॅव अ गुड डे. येस, हा बोलतोय. दादा, कॅटलॉग शूटिंग साठी.
अच्छा ओके पण कधी यायचंय एक्झॅक्टली? पण सध्या माझ्याकडे वेळ हे, नाही काय करतोस नाही म्हणू नकोस. हो म्हण. आहे. ओके ठीक आहे मी येईन. थँक्यू सो मच. काय झालं? कोण होतं? कॅटलॉग शूटिंगसाठी बोलवलंय. येस, मला वाटलंच होतं दादा. अरे दुसरा आहे कोण बोलवायला? बघ आता तुझं करिअर कसं चांगलं होईल ते. दादा, आनंदाची बातमी हा. चल ना आपण सेलिब्रेट करायला जाऊया. नाही मी या गोष्टींसाठी तुला नाही नक्की म्हणायचं तरी काय दादा? अरे सगळीकडे नसे युजलेस मुलं भरली आहेत. तू स्वतःकडे बघ एकदा. तू सगळ्यात हँडसम आहेस. तू बघ किती पुढे जाशील ते. तू मला जास्त बिघडवू नकोस हं? मी बिघडवते? नाही. जरा बघ स्वतःकडे किती हँडसम असते. सनीम. मिस्टर एमरे, आपण बोलू शकतो का? हो. बोल सनीम, कंपनीत काही प्रॉब्लेम झालाय का? इथे यायचं कारण काय का मला? मला माहितीये तो स्नोस्फिअर तुम्ही घेतलाय. काय? हे काय बोलतेस तू? बरोबर ऐकताय तुम्ही. तो स्फिअर ज्यात कॅमेरा लावलाय. आधी तो मिस्टर जानच्या केबिन मध्ये होता आणि मग मिस डेरेनच्या केबिन मध्ये ठेवायला तो दिला आणि नंतर तो तुम्ही उचललात. बरं, मग माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? मिस्टर एमरे, मी तुम्हाला मिस डेरेनच्या केबिन मध्ये पाहिलं होतं त्या स्नोस्फिअरशी खेळताना. तेव्हापासून तो गायब आहे. ओके सनेम, तुला नक्की काय म्हणायचंय?